हाय फ्रेंड्स, मी रोशनी माय फूड स्टोरीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज मी बनवणार आहे चणा पुलाव. तर शक्यतो चण्याची भाजी बरेचसे लोक खूप आवडीने खातात, पण चणा पुलाव म्हटल्यावर तुम्ही म्हणाल ही काय डिश आहे, कशी लागेल आणि ती. पण तसं अजिबात नाही आहे. चणा पुलाव हा खूप टेस्टी लागतो, कारण ज्या पद्धतीने मी बनवला आहे तुम्ही पुढे बघालच. तर ज्या पद्धतीने बनवला आहे ना ती पद्धत खूप छान आहे आणि खूप टेस्टीच होणार नक्कीच. तर तुमच्या घरी जर कोणी चण्याची भाजी इतकी आवडीने खात नसेल तर अशा पद्धतीचा पुलाव नक्की करून बघा. आणि सोबत कोशिंबीर करायला बिलकुल विसरू नका. कोशिंबीर आणि पुलाव तर हे मस्तच कॉम्बिनेशन आहे, तर नक्की एकदा करून पहा. चला बघूया तर आपण चणा पुलाव कसा बनवायचा ते. इथे आता आपल्याला कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे. त्यानंतर मी 3 ते 4 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेणार आहे. कांदा आणि मिरची आता मी इथे चिरून घेतलंय. आता आपण पुढची तयारी करूया. इथे आता मी एका पातेल्यामध्ये पाणी उकळवत ठेवलंय. आता आपल्याला ह्यामध्ये सगळे खडे मसाले उकळवून घ्यायचे आहेत. तर इथे मी अख्खी लसूण, तेजपत्ता, दालचिनी, धणे, लवंग, काळी मिरी आणि चक्रीफूल असे खडे मसाले सगळे एकत्रित घेतलेत. तर आता ते मसाले आपल्याला ह्या पाण्यामध्ये घालायचे आहेत आणि मस्त उकळी काढायची. तर आपण हे मसाले पाण्यामध्ये घालून घेऊयात. आता तुम्ही इथे बघू शकता हे पाणी आता टोपभर आहे. तर मसाल्याला उकळी येऊन हा पाणी थोडं कमी होणार आहे, कारण मसाल्याचा पूर्ण अर्क त्या पाण्यामध्ये उतरला पाहिजे, तरच त्या पाण्याला टेस्ट येणार आहे मसाल्याची पूर्ण. तर मसाले आपण पूर्ण शिजवून घेऊयात, यामध्ये चांगली उकळी काढून देऊयात. तुम्ही आता इथे बघू शकता पाण्याचा कलर पूर्ण चेंज झाला आहे आणि आपलं टोपभर पाणी होतं, तर ते पाणी देखील थोडं खाली गेले, म्हणजे चांगलीच उकळी या पाण्याला आली आहे. तर आता गॅस बंद करून आपल्याला हे पाणी जसं तसं बाजूला ठेवून द्यायचं आहे. ते आपल्याला नंतर वापरायचं आहे, ते मी पुढे तुम्हाला दाखवणारच आहे. तर अशा पद्धतीने चांगली उकळी काढायची पाण्याला, पूर्ण पाण्याचा कलर चेंज होईपर्यंत. तर आपण पुढची प्रोसेस पाहू. इथे आता मी एक कढई घेतली मोठी, ज्याच्यामध्ये मी पुलाव करणार आहे. तर अंदाजे तुम्ही तेल घाला कढईमध्ये. पुलाव करायला आता आपण घेतलेला आहे. तर बारीक चिरलेला कांदा मी इथे घालते आणि चांगला पोळून घ्यायचा आहे आपल्याला कांदा. आता आपल्याला यामध्ये 1 चमचाभर आलं लसूण पेस्ट घालायची आहे. त्यानंतर आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता आपण मसाले घालून घेऊयात. सुरुवातीला इथे मी बिर्याणी मसाला घालते. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही गरम मसाला देखील घालू शकता. बिर्याणी मसाल्याने अजून जरा टेस्ट येते, म्हणून मी बिर्याणी मसाला घातला. त्याच्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे धणे पावडर. अंदाजे धणे पावडर आपण यामध्ये घालून घेऊया. त्यानंतर आता मी यामध्ये घालणार आहे दही. दही खूप इम्पॉर्टंट आहे. दह्यामुळे पुलावाला खूप छान टेस्ट येणार आहे, त्यामुळे दही आवर्जून घाला आणि भरपूर घाला, काही हरकत नाही. तर चांगलं ढवळून घ्यायचं आहे आपण दही आता इथे. आता मी यामध्ये घालणार आहे बॉईल केलेले चणे. चणे मी बॉईल करून आधीच ठेवले होते, तसंच तुम्ही देखील बॉईल करून ठेवा. आता बॉईल केलेले चणे आपण यामध्ये घालणार आहोत. थोडंसं परतून घेणार आहोत 1-5 मिनटं. आता मी यामध्ये मगाशी चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालणार आहे वरून, म्हणजे कसं थोडा तिखटपणा येईल. आपल्याला आता यामध्ये तिखट वगैरे नाही घालायचं आहे. तिखटासाठी आपण हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत यामध्ये. तर आता मी यामध्ये तांदूळ घालणार आहे. तांदूळ मी स्वच्छ धुवून ठेवले होते. तर 2-3 वेळा तांदूळ धुतल्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत तांदूळ आणि चांगले परतून घेणार आहोत. आधी सुरुवातीला आपण तांदूळ
आपल्याला हळद तिखट वगैरे काहीही घालायचं नाही आहे याच्यामध्ये. तिखटासाठी मी हिरव्या मिरच्याच घातलेल्या आहेत. आणि मगाशी जे आपण पाणी उकळवून ठेवलेलं आहे खडा मसाल्यांचं, तर तेच पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि त्याच पाण्यामध्ये आपल्याला हा पुलाव शिजवायचा आहे. म्हणून मी मगाशी म्हटलं की शक्यतो थोडंसं जास्तच पाणी घ्या, म्हणजे पुलावाला पाणी कमी पडायला नको. तर आपण हे पाणी गरम मसाल्याचं ह्या पुलावमध्ये जसं जसं लागेल तसं तसं घालत जाऊया, जास्त नको व्हायला. त्यामुळे मी आधी सुरुवातीला थोडं थोडं घालते, वाटलं तर पुन्हा घालूया. या खड्या मसाल्यांचं जे पाणी आहे ना, त्या पाण्यामुळे राईसला खूप छान टेस्ट येते. म्हणजे तुम्हाला राईसमध्ये खडा मसाला वगैरे घालण्याची गरज नाहीच आहे, फक्त बिर्याणी मसाला घातला तरी पुरे आहे. तर आता आपण हे झाकून ठेवूया आणि भात शिजून देऊया मस्त. आता मी हे झाकण काढून बघते, पुलाव आपला रेडी आहे. थोडंसं हलवून बघूया. जर तुम्हाला वाटत असेल भात नाही शिजला आहे तर थोडं पाणी उरलं असेल तर घालू शकता. तर आता आपण हे राईस काढून घेऊयात. आपला राईस आता झालेला आहे. आपला चणा पुलाव आता रेडी आहे. तुम्ही तर पाहिलाच आहे बनवायला किती सोपं आहे आणि घरामध्ये जे साहित्य उपलब्ध आहे त्यामध्ये बनणारा एकदम इझी पुलाव आहे हा. पण कोशिंबीर पुलावासोबत नक्की करा. कोशिंबीर असेल तर अजून खाण्यात मजा येईल. तर नक्की तुम्ही पण घरी एकदा तुमच्या ट्राय करा. चणा पुलाव खूप टेस्टी लागतो आणि त्यानिमित्ताने सगळेजण चणे खातील, कारण चणे मोस्ट ऑफ कोण खायला मागत नाही. तर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.